होता डबल जॉईन हो. हे ऑनलाईनचा हाच विषय आहे, जरा कन्फ्यूज करतो. रेंज प्रॉब्लेममुळे आला होता, आता नाही अडचण येणार. तर वेळ झाला आहे, मी सांगेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आधी सांगतो ग्राउंड संदर्भात. ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंडला प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी मी ग्रुपवर नंबर टाकेल, त्या सरांना तुम्ही कॉल करू शकता. त्या सरांचं आणि विशेष म्हणजे 100 मीटर त्या सरांचं 100 मीटर आउट ऑफ आहे, गोळ आउट ऑफ आहे, ग्राउंड पण आउट ऑफ आहे. पण लेग प्रॉब्लेममुळे आता ते वर्कआउट तेवढा करत नाहीत, त्यामुळे 50 पैकी 50 मार्क येणारा बंद आपल्याकडे आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण टाइमच नाही भावांनो, परंतु तुमचे प्रॉब्लेम कोण ना कोण सॉल्व्ह करेल. माझ्यापेक्षाही जास्त अनुभव त्या सरांना आहे. त्या सरांचा नंबर देईल मी तुम्हाला. स्वतः अकॅडमीचे कोच होते, भरपूर मुलांना त्यांनी घडवलं आहे. ते स्वतः पण प्रॅक्टिस करतात. ग्राउंड संदर्भात काही जरी अडचण आली, डाएट काय घ्यायचा, कोणता काय करायचा, त्या सरांना 100 मीटरसाठी तुम्ही कॉल करू शकता. मी तुम्हाला नंबर देईन. बाकी स्टडी बद्दल काय प्रॉब्लेम आहे, कसं वाटतंय तुम्हाला, काय अडचण येतात ते सांगा मला. आणि नंतर तर मी माझं सांगणारच आहे, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतात ते मला सांगा. आहेत ना ग्रुपला 10 जण जॉईन आहेत, बाकीचे कुठे गेले? लवकर जॉईन व्हा. समाधान देशमुख सर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे धाराशिव मधल्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज. माझ्या लेक्चरला म्हणजे लाईव्ह लेक्चरला लेट झाला, याचं कारण म्हणजे आपण पोलीस भरतीचा डेमो आयोजित करत आहोत धाराशिवमध्ये. ज्या कोचनी म्हणजे ज्या टीमनी गेल्या वर्षीची भरती घेतली, धाराशिव पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस, त्याच टीमची आपण अरेंजमेंट केलेली आहे. आता 15 मिनिटाखाली तेच चर्चा सुरू होती. फिक्स भरती म्हणजे फिक्स भरती सारखंच आहे, डेमोच होणार आहे तुमचा, परंतु फक्त एक साईन राहिलेली आहे. ती साईन कन्फर्म झाल्या तुमचा 100% धाराशिवमध्ये आपल्या तुळजाभवानी स्टेडियमला डेमो होणार आहे. तर सर्वांनी जॉईन करा. आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येत नसेल तर सांगा, रेंज प्रॉब्लेम आहे, मी घरी आलेलो आहे. लक्षात आलं तुमच्या? सर्वांनी जॉईन करा. खास तुमच्यासाठी आपण डेमो ठेवलेला आहे. त्या डेमोचा फायदा भरपूर विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि जास्त करून जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना भरती काय असते हे माहीत नाही, खास त्यांच्यासाठी आहे. लक्षात येते? धाराशिववाले मला जरा थम्सअप करा बरं, कोण कोण आहेत धाराशिववाले आहेत ना जॉईन? आणि जे लातूरचे आहेत, तुळजापूरचे आहेत, नळदुर्गचे आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय मी स्वतः करेन. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही एक दिवस जरी आधी आले, तुमची राहण्याची सोय स्वतः मी करेल. मी पण इथंच आहे, त्यामुळे ज्यांना इच्छा आहे यायची त्यांनी बिनधास्त या, मला कॉल करा, तर तुम्ही डेमो देऊ शकताय. लक्षात आलं? हा डेमो आपला पुण्यामध्ये होतो. भरपूर विद्यार्थ्यांना 1,500 रुपये खर्च करावा लागतो. हा डेमो सर्व संचालकांनी घेतला आहे. परम सर झाले, परत आपले RS अकॅडमीचे राहुल सर झाले, परत गोटू सर झाले, सुजित सर, ह्या सर्वांनी मिळून आयोजित केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला उद्या नोटिफिकेशन तर मिळेलच, सर तुम्हाला सांगतीलच धाराशिववाल्यांना. त्यामुळं तो डेमो द्या. आणि जे काय प्रॉब्लेम असतील लवकरात लवकर विचारा, म्हणजे आपण पुढचा शेड्यूल सुरू करणार आहोत. मॅथ्सचे क्वेश्चन किती पण सॉल्व्ह केले तरी नेक्स्ट डे कन्फ्युजन होते. कसं सॉल्व्ह करायचं? 15 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी सुद्धा. तुमचाच नाही मॅडम प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांचा आहे. कारण विषय कसा होतो, तुम्ही जे शेड्यूल फॉलो करताय, आता आपला शेड्यूल सांगतो, भरपूर विद्यार्थी फॉलो करतात, परंतु पहिला चॅप्टर आपण पर्सेंटेज केलेला आहे, त्या चॅप्टरवर तुम्ही रिव्हिजनच करत नाहीत. लक्षात येते का? तुम्ही जास्त घ्यायला बघताय, तुमच्या डोक्यात तुम्ही जास्त घालताय. तुमचं असं म्हणणं असतं की जास्त अभ्यास केला की जास्त होतं, परंतु तुम्ही रिव्हिजनच करत नाही. मी काय सांगितलं, आपल्या शेड्यूलच्या पहिल्या दिवशी सांगितलंय, आपला एकच रूल असेल, फर्स्ट पेज पासून अभ्यास करायचा. तुम्ही किती जरी सिलेबस कव्हर केला तरी फर्स्ट पेज पासून करायचा. आणि जे तुम्हाला शुअर शॉट येतो, आता पहिल्या 10 संख्यांची सरासरी किती हे तुम्हाला काढता येते, डोळे झाकून काढता येते. ह्या संख्येचा लसावी दिला, मसावी दिला, पहिली संख्या दिली तर दुसरी संख्या, हे काढता येते. मग ते प्रश्न तुम्हाला डोळे झाकून येतात, तर त्या प्रश्नाला टिक करून टाकायचं. पुढल्या रिव्हिजनला ते प्रश्न वाचायचे नाहीत. लक्षात आलं? पण जे प्रश्न 10% जरी कन्फ्युजन आहेत, ते प्रश्न रोज वाचायचे. आणि पोलीस भरतीसारखा सोपा टॉपिक कुठंच नाही.
पोलीस भरती असा विषय आहे की तिथं इंग्लिश नाही. लक्षात आलं. आणि सर्व प्रश्न तुमचे रिपीट असतात. मुलं प्रश्न पाठ करतात, ऑप्शन सुद्धा सेम येतो. कळतंय ना तुमच्या. फक्त तुम्ही रिव्हिजन जास्त करा, सिलेबसच्या मागे पळू नका. आता आपले जवळजवळ 14-15 टॉपिक मॅथ्सचे कव्हर झालेले आहेत. किती 25 दिवसात. त्यात पण 3 दिवस मी रिव्हिजनला दिले होते. त्या 25 टॉपिकच्या बाहेर तुम्हाला काही येणार नाही. आपली भूमिती राहिली आहे, भूमितीवर आता सुरूच करायचं आपल्याला भूमितीमुळे. परंतु जेवढे टॉपिक झाले तेवढे तुम्ही रिव्हिजन करा. मी स्वतः जे केलेलं आहे ते सांगतोय, त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करा. भरपूर विद्यार्थ्यांना मॅथमध्ये प्रॉब्लेम आहे. मी लाईव्ह लेक्चर का म्हणत होतो, तर रेकॉर्डेड लेक्चर मी परवा दिवशी मॅथचं घेतलेलं आहे 50,000 बुकच्या सोल्युशनचं. तर ते लेक्चर 4 जीबीचं झालेलं आहे. किती 45 मिनिटाचं लेक्चर आहे. आता 4 जीबीचं अपलोड करायचं म्हणलं तर भरपूर वेळ लागेल. हाय सगळ्यांना नमस्कार माझा. लक्षात येते ना पण तुमच्या मी काय म्हणतोय ते. पुढचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपला मॅरेथॉन लेक्चर होणार आहेत. आणि बऱ्याच मुलांना टाइम मिळत नाही. भावांनो, शब्द देतो 1 ते सव्वा तासामध्ये तुमचा पेपर कम्प्लीट होऊन जाईल. 1 तासच धरून चला. अर्धा तास तुम्हाला प्रॉपर परत 100 प्रश्नावर रिव्हिजन पडली पाहिजे. कळतंय ना. तुमची मॅथची स्पीड एवढी, म्हणजे प्रश्न बघितला तुमच्या माइंडमध्ये ती थिअरी आली पाहिजे, तेव्हा तुमचा अभ्यास झाला म्हणायचं. तुम्ही काय करताय, आज चॅप्टर केला, उद्या केला, 2 दिवसानंतर त्या चॅप्टरकडे बघत पण नाही. भरपूर विद्यार्थी बघा, कोण असं करते मला सांगा. कोणी पहिल्या पेज पासून रिव्हिजन केलेली आहे का याआधी? कॅल्क्युलेशन फास्ट झालीच पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इन्स्पेक्टर 40. आता माझं पुस्तक एका विद्यार्थ्याकडे आहे तर नाही. माझं लक्षात आलं का? आवाज येतोय ना? कॉल आला होता मला. माझं पुस्तक कॅल्क्युलेशन बुस्टर, आज रात्री मी तुम्हाला एक बुक पाठवेल, त्या बुकची PDF पण पाठवेल. पण मी सजेशन करेल की ती बुक घ्या. मॅथ आणि रिझनिंगचं बुक आहे इन्स्पेक्टर 40. CGL साठी UPSC साठी मुलं वापरतात. त्यामध्ये शॉर्टकट ट्रिक पण दिलेले आहेत आणि कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. रोजचे 15 ते 20 प्रश्न तुम्ही सोडवायचे. तुमचं कॅल्क्युलेशन एवढं भारी होणार, नाद नाही करायचं. कॅल्क्युलेशन बुस्टर मी पाठवेल. अनिकेत आगळे सर, तुम्हाला मगाशी म्हणलं 100 मीटर असो, ग्राउंड संदर्भात काही जरी प्रॉब्लेम आला, अनिकेत आगळे सर 2012 आताच आयडिया आले, थम्सअप केले त्यांनी. त्यांना काही जरी प्रॉब्लेम आला त्यांना विचारा, बिंदास ते सांगतील. समोरच आहेत. ग्राउंडचा एवढा अनुभव आहे, 50 पैकी 50 मार्क ग्राउंडला घेतात ते. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. ग्राउंडचं मी पण सांगेल, परंतु माझ्यापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे आणि टाइम पण नाही. त्यामुळे ते बिंदास तुम्ही त्यांना कॉल करा, ते तुम्हाला 100% मार्गदर्शन करतील. लक्षात आलं. मॅथ्सचं सॉल्व्ह झालं तुमचा. रिव्हिजन जास्त करा भावांनो. आपण रिव्हिजनला महत्व देत आहोत. मी 8 दिवस झाले की तुम्हाला सांगतो रिव्हिजन करा. आज मी डेली शेड्यूल टाकला असता, परंतु मला सांगा ते 5 तासाचा व्हिडिओ कोणी पाहिला आहे? आपला जो 5 तासाचा व्हिडिओ झालेला आहे, SSGD बद्दल मी प्रॉपर सांगणार आहे. परंतु पहिले तुमचे प्रश्न मिटले पाहिजेत, मग मी माझं मांडेल. SSGD प्रॉपरच घेणार आहे मी, दररोज देणार. SSGDच्या आपल्या प्रश्नपत्रिका बी चालू होतील. मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये SSGDचं देणार आहे. आणि मला स्टेटपेक्षा जास्त अभ्यास केंद्रात आहे. हे बघा, हे सर्व जे चिटकवलेलं आहे पूर्ण हिंदीमधून आहे. लक्षात येते का? याबाहेर तुमचं GK काहीच जात नाही. दिसतंय ना सगळं? अशा प्रकारे चिटकून टाका, काहीच अडचण नाही. पूर्ण 3 रूम भरलेले आहेत अशा. बघितलं ना. SSGDचा रिझल्ट 2 ते 3 दिवसात लागेल सर. आता मराठीचं तुम्हाला सांगतो मी, 20 दिवसात तुमचा प्रॉपर शेड्यूल म्हणजे सिलेबस कव्हर करून टाकलेला आहे. मराठीचं तुम्हाला टेन्शनच नाही आलं पाहिजे. वर्कबुक सोडवायची पण गरज पडणार नाही. ज्यानं प्रॉपर फॉलो केलंय, मी तुम्हाला त्याचे 100+ प्रश्न पण टाकलेले आहेत. म्हणजे आपले टॉपचे सर म्हणजे आपले शिंदे सर, काय सरांचं नाव, बाळासाहेब शिंदे, त्यांचं मी पाठवलेलं आहे तुम्हाला मराठीसाठी. आणि त्यांचे क्वेश्चन पण पाठवले होते. आपल्याला मराठी आता डबल घ्यायचं आहे, पण मराठी आता वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. लक्षात येते का? तुम्ही मराठीचं टेन्शन घेऊ नका. मराठी आपलं कम्प्लीट झालेलं आहे. वर्कबुक सॉल्व्ह करताना तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे. एवढी तुमची जर रिव्हिजन झाली असेल तर तुम्ही 100% मी पाठवलेली वर्कबुक सॉल्व्ह करा. कोणत्या पेजवर काय लिहिलं हे पाठ झालं पाहिजे. जर तुम्ही 28 दिवस जर पहिल्या पेज पासून वाचत आले असेल तर तुमचा मराठीचा 1 पण मार्क जाणार नाही. लक्षात येते?
नमस्कार सर, गीते सर. तेच सांगतो, आता मराठीचे सर पण जॉईन झालेले आहेत, पुण्यातले टॉपचे सर आहेत. तुम्ही त्यांना सुद्धा मराठीचा प्रॉब्लेम विचारू शकता. सायन्स आणि मराठीमध्ये ज्याला प्रॉब्लेम आहे आपल्या भागवत गीते सरांना तुम्ही विचारू शकता. मराठीबद्दल आता विचारत होते तर तुम्ही विचारा मराठीचे प्रश्न. लक्षात आलं तुमच्या? रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. अजून काही प्रश्न असतील तर विचारा लवकर. आणि डेमो फिक्स द्या ज्यांना डेमोला यायचं आहे. आता मी काय सजेशन करेल, गीते सर आहेत मराठी आणि सायन्स याचे किंग आहेत. तुम्ही बिंदास त्यांना विचारा. आपल्याकडे एवढा भारी स्टाफ आहे, तुम्हाला अकॅडमी लावायची सुद्धा गरज पडणार नाही. गीते सरांना तुम्ही बिंदास्त मेसेज करून विचारू शकता मराठीबद्दल. तर SSC GDचा मी काय सांगतोय, जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना पोलीस भरती फोकस करायची आहे, ज्यांना पोलीस भरती फोकस करतात आणि SSC GDचा असाच फॉर्म भरलेला आहे, त्यांनी मराठीत तयारी करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत म्हणजे फर्स्ट भरती देतात आणि प्रॉपर तुम्हाला ग्राउंड कमकुवत आहे तुमचं म्हणजे पोलीस भरतीचं, आणि अभ्यास जरा आहे बऱ्यापैकी किंवा नवीन आहात, तर 100% तुम्ही SSC GD हिंदीमधून प्रिपेअर करा. कारण विषय काय होतो, आपले सर्व शिक्षक मराठीमधून शिकलेले आहेत आणि सर्व ती पोलीस भरतीच्या मानाने शिकवतात. जरी आता मराठी भाषा जरी आली असेल तर तेवढे शिक्षक आपल्याकडे क्वालिटीचे नाहीत SSC GD साठी. आणि जे आपले RWA चॅनल आहे, आज मी हिंदीतून लेक्चर टाकलो, तुम्हाला क्वालिटी कळाली असेल सरांची काय आहे. आपल्याकडे पोलीस भरतीसाठी टॉपचे शिक्षक आहेत, परंतु SSC GD साठी आपल्याला स्टॅटिक जीके येतं. स्टॅटिक जीके मध्ये काय येतं तर खेलरत्न पुरस्कार वगैरे असतात ना, तर पहिला खेलरत्न पुरस्कार कुणाला दिला, परत ऑलिम्पिक स्पर्धा, ऑलिम्पिक तर डिटेलमध्ये विचारतात, पहिली ऑलिम्पिक कुठं झाली, काय झाली. परत आता ह्याला झाली होती कुठं, आवाज येतोय ना, हॅलो, तर पहिली ऑलिम्पिक कुठं झाली होती असे प्रश्न विचारतात. परत भरपूर प्रश्न म्हणजे डीप मध्ये विचारतात, ते आपल्याकडे घेतलं जात नाही. त्यामुळे ज्यांना, आणि प्रॅक्टिस सेट असतात, नवीन सरांचा नायक सिरीज 30 दिवसाचं प्रॅक्टिस सेट आहे. तुम्ही 30 दिवसात GK आउट ऑफ करू शकाल. मी सांगेल तसं करा. तुम्हाला त्याच्या नोट्स पण देईल, माझ्या हँड रिटन नोट्स. ज्यांना हिंदीतून शुअर शॉर्ट सिलेक्शन पाहिजे त्यांनी हिंदीतून तयारी करा, बिनधास्त करा. हिंदीतून जर तुम्ही तयारी केली तर तुमचं शुअर शॉर्ट सिलेक्शन व्हायची जिम्मेदारी आहे. आणि जे पोलीस वरती फोकस करतात त्यांनी मराठीत करा, काहीच अडचण नाही. तुम्हाला मी ट्रिकचे व्हिडिओ घेणार आहे, टाइम भेटत नाही भावांनो. मी सर्व टाइम तुमच्यासाठी देतोय तरी टाइम मॅनेज होत नाही, कारण आपले 9 वाजूस तर आपले लेक्चर असतात. डिजिटल बोर्ड तिकडं बिझीच असतो. 9च्या नंतरच आपल्याला टाइम मिळतो, काय मिळतो ते. आणि लाईव्ह लेक्चरला आपल्याकडे प्रॉब्लेम नेटचा येतोय, तुम्हाला तर माहिती आहे. तेच विषय मॅथ्सचा तर मी तुम्हाला घेणारच आहे. आपलं पर्सेंटेज चालू केलेलं आहे, त्यामुळे मॅथ्सचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजून काय प्रॉब्लेम आहेत? मी तर म्हणेल, मला जर सजेशन केलं SSC GD बद्दल तर मी हिंदी प्रिपेअर करेन. काय नसते भावांनो, माइंडसेट असतो, माइंडसेट. मी 2 वर्षाखाली SSC GD ची परीक्षा दिली ती. त्या परीक्षेत मी मराठीतून अभ्यास केलता आणि हिंदीतून अभ्यास केलता, आणि पेपरला तिथं गेल्यावर ठरवलं कोणती एक्झाम म्हणजे कुठून द्यायची. तिथं माइंडमध्ये आलं माझ्या मराठीतून द्यावी, मी मराठीतून दिलं. आताची SSC GD मी हिंदीमधून दिली आणि चांगल्या मार्काने पास झालोय. लक्षात आलं? तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल, 8 दिवस हिंदीतून करा. हिंदीतून जर तुम्ही केलं, तुम्ही मराठीतून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं, हिंदीतून पण करायचं, काहीच अडचण नाही. तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. लसावी काढा मसावी काढा हा प्रश्न चेंज होणार आहे का? फक्त विचारतात LCM SCM म्हणजे लसप मसप असं असतंय, ते काहीच विषय नाही. बट्टा वगैरे थोडं तुम्हाला अवघड वाटेल, परंतु काहीच अडचण येणार नाही. आणि हिंदीतून आपल्याकडे GK आउट ऑफ वाले शिक्षक आहेत, त्यामुळे तुम्ही हिंदी प्रिपेअर करा ज्यांना SSC GD. आणि खरं सांगतो, पोलीस भरती खूप अवघड आहे SSC जर टार्गेट केलं तर. जर तुम्हाला लवकर भरती व्हायची असेल, SSC GD बेस्ट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. आणि लाईफ कुठे जरी गेला तुम्हाला वाटेल आता लांब राहावं लागतंय, तुम्ही पोलीस भरती जरी जॉईन केलं तरी तुम्हाला जेवढी पेमेंट देते त्याच्यात ती पेमेंट वसूल करायचं काम त्यांचं असतं. लक्षात येते का? तेवढंच ड्युटी पडणार, तेवढंच तुमची हरासमेंट होणार. त्यामुळं ह्या अशात आता काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला जॉब इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं जर SSC GD ची तयारी हिंदीतून केली तर मी लिहून देतो, मी स्वतः आज व्हिडिओ तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, ती 120 ना 130 प्लस विद्यार्थी जाणार.
मराठीतून मी सांगू शकत नाही, कारण मी मराठीतून लेक्चर केले नाहीत SSGD साठी. नवीन आलेले आहेत सर, त्यांचं लेक्चर पण बघितलं नाही. परंतु हिंदीतून तुम्हाला प्रॉपर तयारी करून मिळेल. तर कोण कोण तयारी करायला चालू आहे सांगा मला. हा, मग तुमची फर्स्ट भरती आहे ना, तर तुम्ही हिंदी प्रिपेअर करा. तुमचं शुअर शॉट सिलेक्शन करायची जिम्मेदारी माझी. तुम्ही जर हा चार्ट पाठ केला ना एवढाच, तर शुअर शॉट मध्ये तुम्हाला प्रश्न भेटणार. एकच चार्ट पाठ करायचा एवढा, आणि हे ट्रिकनं मी घेईलच. लक्षात येते का? आता तिकडं पण लावलेले आहेत मी, इकडं पण आहेत. परत तुम्हाला सांगतो काही, भारतीय संविधान के प्रमुख स्त्रोत, हा मी ट्रिकने घेतलेला आहे. फिक्स शुअर शॉट मध्ये प्रश्न असतो म्हणजे असतो. पोलीस भरतीला बी येतो आणि हिंदीतून पण येतो. पण मी एवढं सांगतो, हिंदीतून जी तयारी करल विद्यार्थी, पोलीस भरती तोंडी सोडवल, तोंडी. जे सेंट्रलची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना माहित आहे. लक्षात आलं? हा, फक्त विषय कसा होतोय, तुम्ही पोलीस भरती बी करताय, परत SSGD पण करताय, त्यामुळं मला कन्फ्युजन होतं की मी शिकवू कशात. जर तुम्ही शुअर शॉट सिलेक्शन व्हायचं असेल, मुलींना तर लय भारी चान्स आहेत दीदींनो. तुम्हाला सांगतो, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, तुमचं मेरिट किती लागतं माहिती का? पोलीस भरतीसारखा पेपर म्हणजे सायन्स असतं, परंतु निगेटिव्ह मार्किंग नाही. सेम पोलीस भरतीसारखं तुमचं मेरिट किती लागतं? 25-20, 100 पैकी 25-20. भरपूर विद्यार्थी म्हणजे माझे मित्र जॉईन आहेत. हो, सर्व PDF वगैरे देईन तुम्हाला. मला सांगा, 12वी सायन्स झालेला आहे आणि 21 वर्षाच्या आत कोणती मुलगी आहे का कोण? तुम्ही पोलीस भरती देताय. हा, SSGD करताय ठीक आहे, परंतु 21 वर्षाच्या आत आहे आणि तिचं सायन्स झालेलं आहे, अशी कोणती मुलगी आहे का? हो, तुम्ही जर हिंदीतून SSGD ची तयारी केली तर महाराष्ट्रातली कुठलीही पोस्ट करू शकताय. हा, तुम्ही 18-21च्या आत आहे ना मॅडम, तुम्ही फक्त मी फॉर्म सांगेल ती फॉर्म भरा. तुम्ही मला सांगा, तुम्ही अंदाजे मार्क गोल केले तर किती मार्क येतात तुम्हाला पोलीस भरतीला? 0 नॉलेज आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. किती मार्क घेऊ शकाल तुम्ही SSGD ला अंदाजे? म्हणजे पोलीस भरतीला किती मार्क घेऊ शकताय? तुम्हाला 0 नॉलेज आहे, तुम्ही अंदाजे 100 गोल केले, किती मार्क घेऊ शकताय? लवकर लवकर मेसेज करा, मी वाट बघतोय. हा, 20 आहे. मुलांसाठी पण चांगला आहे. मुलांचं मेरिट 36 लागतं 100 पैकी. मुलींचं मेरिट किती लागतं? 15, 14, 15. आता थोडं वाढेल, 20. तुमचं अंदाजे जर तुम्ही गोल केले तर तुमचे 50-60 गोल बरोबर येतात. कॉम्पिटिशन काय का नाही सांगतो. हा, 50च्या वर येतात. तुमचं मेरिट किती लागलंय? 20 मार्काचं मेरिट आहे. तुम्ही SSR, इंडियन नेव्ही SSR प्रिव्हियस इयर कट ऑफ बघा, तुमचं सिलेक्शनच झालं. माझे मित्र आहेत म्हणून सांगतो मी, ज्यांना इंग्लिश येत नाही ते विद्यार्थी आज कुठं पण आहेत, म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये आहेत. तुम्हाला फक्त माहिती नसतंय, त्यामुळंच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. लाईव्ह यायचं एकच कारण आहे बघा, तुम्ही तर 83 घेतली आणि तुम्हाला 40 मार्काची गरज आहे दादा. लक्षात येते का? इंडियन एअरफोर्स टॉपची नोकरी आहे. एअरफोर्स म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, काहीच अवघड नाही. आणि तुम्हाला किती असतं? 1600 मीटर असतं. 1600 मीटरला किती टाइम असेल तुम्हाला वाटते? मुलींना काहीतरी, मुलांना 5:45 म्हणजे 6च्या वरच टाइम देतात. मी स्वतः इंडियन नेव्ही परीक्षा दिलेली आहे, मेडिकल दिलेलं आहे. 2 परीक्षा असतात, त्याच्या दोन्ही परीक्षा पास झालेलो आहे. नेव्ही नगरला जावं लागतं, मुंबईला. त्यामुळे सर्व सांगतो, मेडिकल कसं होतं, काय होतं, सर्व काही सांगू शकतो मी तुम्हाला. कोण आहे? थप्पा मारू नका दादू, थप्पा मारू नका. अरे पिल्लू, तू पर्सनल मेसेज कर. थांब, तुझा स्क्रीनशॉट तुला बोलतो. ते जाऊ दे, असले येतच राहतात. तुम्ही बोला. 247, 800 का? नाही, 1600 मीटर असतं तुम्हाला, 1600. लक्षात आलं का? त्यामुळं तुम्ही 100% इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्सचे फॉर्म तुम्ही भरा. त्यात तुमचं 100% सिलेक्शन होईल. बाकी अजून काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला? मेडिकल संदर्भात सांगा. आपली अकॅडमी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मेडिकल ठेवते. भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला. आता मागच्या वेळेस 2 वेळेस मेडिकल ठेवलं होतं. PDF टाकलेले आहेत दादा मी ग्रुपवर. ते कोणचा मुलगा होता, कोण होता, एकच मिनिट.
एक मिनिट थांबा. इट्स अबी. दाद्या मी तुला पर्सनल मेसेज करतो, मला एकदा बोल. तुझ्या थपा बाहेर काढतो. तू पर्सनल मेसेजला फक्त रिप्लाय दे. जाऊ द्या दिदू शांत राहा, त्याला बोलतो मी नंतर. बरं ते जाऊ द्या, तुमचे प्रॉब्लेम सांगा. जे 21 वर्षाच्या आत आहेत त्यांनी 100% हिंदीतून तयारी करा. तुमचं SSR किंवा MR दोन्हीपैकी सिलेक्शन होतं. आणि ज्यांचं सायन्स झालं नाही त्यांना आपण इंडियन नेव्ही, इंडियन फोर्सच्या एक्झाम देऊ शकता. हा मॅडम नाही देत, असू द्या. हा ती बघतो अभि कोण आहे ते, मी करतो त्याला मेसेज. तुम्ही नका त्याच्याकडे विचार करू, जाऊ दे. ते असते एखाद दुसरा येतोय. तू लाईव्हला जर असला दाद्या तुला मी पर्सनल मेसेज करतो, तू बघ पुन्हा. आता तू दिसत नाही मला, बघू तुझं मिटू आपण. ते जाऊ दे, आपलं बोला. मी काय म्हणतोय मॅडम, फॉर कोण आहे ते. मी लाईव्ह लेक्चर घेतले होते परंतु आपल्याला क्लिअर दिसत नाही, विषय तो होतोय. आपण खास तुमच्यासाठी आपल्या समाधान सरांनी कॅमेरा मागवला आहे. 1 लाखापर्यंत कॅमेरा गेलाय, फक्त तुमच्यासाठी कॅमेरा मागवला आहे. त्याचं सेटअप करायचं राहिले, त्याला काहीतरी 8 दिवसाची प्रोसेस असते. ती सेटअप करायचं राहिल्यामुळं आता मी गेल्यावर लाईव्ह चालूच करेन. आणि तो व्हिडिओ व्हॉट्सअपला सेंड होत नाही. मी दुसऱ्या मोबाईलमध्ये, माझा स्टोरेज फुल होता, मी दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलाय, पण ते व्हॉट्सअपला शेअर होत नाही व्हिडिओ. 4 ते 5 GB चा व्हिडिओ आहे, त्यामुळे मी टाकला नाही. सो रिप्लाय द्या की. हां बोला ना मॅडम. मी चेक करून सांगतो. माझ्या अंदाजे 8.5 मिनिट टाइम आहे इंडियन नेव्हीला. चेक करून सांगेन मॅडम. 6:30 म्हणजे 5:45 मुलांना आहे, परंतु जास्त टाइम देतात. आता मी सांगतो 800 मीटर नाही, 800 नसतं मॅडम. इंडियन नेव्ही SSRला 800 नसतं, 1600 असतं. परंतु तुमचं 800 मीटरपेक्षाही सोपं आहे. म्हणजे तुम्ही विचारताय का 800 मीटरची तयारी कशी करायची विचारताय का? ज्याला स्टॅमिना इन्क्रीज करायचा आहे, बघा मी एक व्हिडिओ टाकेल, ज्याला खरंच गरज आहे त्यांनी व्हिडिओ करा. मी स्वतः सेल्फ व्हिडिओ तो फॉलो केलेला आहे. 2 टाइम करायचा, 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुमचा म्हणजे स्टॅमिना इन्क्रीजसाठी इंडोरन्स वर्कआउट आहे. सोपं आहे, तुम्ही जे रोज करताय तेच आहे, फक्त नॉन स्टॉप आहे. 2 सेट घेतो तो, तुम्ही 2 सेट करा. ज्यांना होत नाही त्यांनी एक मिनिटाचा आहे ते सेट, तुम्ही अर्धा मिनिटाचं करा. मुलींसाठी खास, मुलींचा एवढा स्टॅमिना वाढेल. त्यात मुलांचा स्टॅमिना असतो, परंतु विषय काय होतो, 1600 मीटर हार्ड जातं. 800 मीटर 1600 मीटरचा विचार केला तर मुलींचं ग्राउंड आउट ऑफ करायचं सोपं आहे. तुम्हालाही तेवढाच त्रास होतो मान्य आहे, परंतु तुमचं लवकर आउट ऑफ होऊ शकतं ग्राउंड 1600 मीटरच्या मानानं. त्यामुळं तुम्ही आले, कांतीलाल सर आले. नमस्कार सरजी, अभ्यास केला का? ठीक आहे, तर सांगतो. आउट ऑफ म्हणजे तुम्हाला काय करायचंय ऐका, मी एक व्हिडिओ टाकेल, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओ थ्रू तुम्ही जर 15 दिवस जर फॉलो केला तो व्हिडिओ, तर तुमचं 100% तुमचा इंडोरन्स वर्कआउट वाढेल, म्हणजे स्टॅमिना वाढेल आणि तुमचा 800ला 1600ला मदत होईल. टाइम जास्त आहे, तुमचं शॉर्ट सिलेक्शन होईल. मी सांगतोय बेस्ट बुक. मी काय सांगतोय, शेड्यूल जर फॉलो करत असाल तुम्ही, फक्त 50,000 घ्या, फक्त 50,000 घ्या. आणि तुम्हाला मॅथ्ससाठी पाहिजे असेल तर आपलं फास्ट ट्रॅक मॅथ घ्या. मराठीसाठी जर पाहिजे असेल तर आपलं बाळासाहेब शिंदे घ्या. मोरा वाळंबेचं मी स्वतः वाचलेलं आहे, परंतु त्यामध्ये खूप डीपमध्ये आहे, MPSC लेवलचं आहे. बाळासाहेब शिंदेचे प्रश्न वगैरे सॉल्व्ह करू शकताय तुम्ही. आणि GK साठी कोणतंच पुस्तक घेऊ नका. 50,000 उकळून प्या. 50,000च्या बाहेर तुम्हाला प्रश्न येत नाही. तुम्ही जास्त डीप करू नका पोलीस भरतीसाठी. फक्त 50,000चं GK करा. तुमचं चालू घडामोडी सुद्धा ॲज इट इज येतात. लक्षात आलं? ॲज इट इज तुमचं चालू घडामोडी येतात. फक्त काय चेंज होतं, भारतरत्न कुणाला मिळाला, तर तो प्रश्न फक्त लेटेस्टमध्ये जातो. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, 2 वर्ष 4 वर्षाखाली वेगळे होते, पण तोच प्रश्न ट्रेडिंगला चालतो. महासंचालक फिक्स प्रश्न असतो, संचालक चेंज होतो, परंतु फिक्स प्रश्न राहतो. लक्षात आलं? त्यामुळं सायन्स झालं, इतिहास झालं, तुम्ही फक्त फॉलो करा. आता मॅथ्सचं मी टाकलेलं आहे, पर्सेंटेजचे 830, 850, 830 काहीतरी प्रश्न आहेत. त्या 830 प्रश्नामध्ये रिपीट झालेले प्रश्न आहेत.
तुमच्या लक्षात येईल. टाईप किती 7-8 टाईप आहेत. त्या 8 टाईप जर तुम्ही केले आणि ते प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला बाकीचं काहीच करायची गरज नाही. आमचा टाइम दादा तुम्ही करा भरती, आता आमचं वय संपलं भरती करायचं. बरं बाकीचं बोला. 1600ला टायमिंग मस्त आहे. हां खूप भारी आहे. तुम्ही तिकडं हो तो पण चांगला आहे, बघितलं आहे ते पुस्तक मी. परंतु मी सजेशन करेन तुम्हाला टाईप वाईज आहे तर 50,000 घ्या, कारण आपण जे शेड्यूल टाकतो ते 50,000वरच टाकतो. हा उद्यापासूनच चालू करतोय. SSC GD साठी जर हिंदीतून तयारी करत असाल तर माझी जिम्मेदारी लागली तुम्हाला भरती करायची. आज जे म्हणजे उलट सुलट बोलायला चालू आहेत ना दादा, तुला तोंडावर सांगतो, जे मुलं आज फॉलो करतील ना शेड्यूल, 2 महिन्यांनी त्यांचा रिव्ह्यू बघ. तुला जर वाटत असेल काही बी फेकू नका. कोण आहे ती, नाव बी मला माहित नाही. एकदा तू जाऊन माझ्या बायो मधले हायलाइट बघ, तुला समजेल श्रीओमरे काय चीज आहे. लक्षात आलं का? तू तुझ्या घरी जा, झोप, भरती कर, तिकडं मशिरा काय घेणं देणं नाही. त्यामुळं हा ते बी पुस्तक चांगलं आहे. राजमार्ग वगैरे सगळे पुस्तक तुम्हाला सांगतो. कोणी पुस्तक फक्त हाताने लिहित नाही. जे इम्पॉर्टंट आहे बेसिक बुक फॉलो करत असतात, त्यानुसार देत असतात. त्यामुळं सगळे फॉलो म्हणजे सगळेच बुक चांगले असतात. वाईट एक बी बुक नसतं. फक्त काय असतो, अॅक्युरसीचा प्रश्न असतो आणि थोडं इम्पॉर्टंट काय दिलंय, कशा लँग्वेज आहे, एवढं इम्पॉर्टंट असतं. बाकी सर्व बुक सेम असतात. आणि SSC GD साठी सांगतोय, आता तुमचे प्रश्न थांबवतो. मी SSC GD साठी सांगतोय. SSC GD चा शेड्यूल मी मराठीमधून संध्याकाळी टाकेन आणि त्याच ग्रुपवर हिंदीतून सिलेबस सकाळी टाकेन. आपण कुणाला फॉलो करणार आहोत? SSC GD साठी मी जी बॅच केलेली आहे, मी स्वतः जे लेक्चर केलेले आहेत ते म्हणजे 2022ची बॅच आहे, परमयुरी बॅच. माझ्याकडं कोणतं घेऊ पण मी सांगेन 50,000 घ्या. GS GK GS भाग 1 भाग 2 आहेत ते फक्त 50,000 घ्या आणि त्यातले प्रश्न वाचा. ते प्रश्न कसे वाचायचे हे पण मी सांगणार आहे. आता माझ्याकडे इथं पुस्तक नाही, सगळे पुण्याला पुस्तक आहेत, त्यामुळे मी सांगू शकणार नाही. तर कसं वाचायचं तुम्हाला तर माहिती आहे. आता आयर्लंड मी सांगितलेलं आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली, रशिया. कसं पाठ करायचं सांगितलेलं आहे. ऑस्ट्रेलिया समोर तर सूची घेतलेली आहे. लक्षात येते का? मग मी सांगितलेलं आहे. व्यापार करतो, व्यापार वाणिज्य आहे. 12 भाग 12 म्हणजे मला बरं व्हायचं आहे. मी सांगितलं ना तुम्हाला. त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक ट्रिक वापरा. भरपूर जण म्हणते ट्रिकनं काय होत नाही. दादा सगळा चार्ट पाठ आहे, दिसतंय का तुला? कुठे गेला ते अभि, आहे का? दिसतंय काही? सगळं तोंडपाठ केलेलं आहे, खोटं नाही बोलत. तर तुम्ही तशा प्रकारे फॉलो करा, तुमचा 100% रिझल्ट येईल. हो, ज्यांना अकॅडमीला यायचे भावांनो येऊ शकता. विषय कसा आहे, सरांनी स्वतः सांगितलेलं आहे अकॅडमीची जाहिरात करू नको, जे करतोय चांगलं करतोय मुलांसाठी कर. ज्यांना अकॅडमी जॉईन करायची बिनधास्त या. अकॅडमीवाल्यांसाठी मला मेसेज येतात तर ते बी सांगून टाकतो भावांनो, ज्याला खरंच गरज आहे, ज्याला गरज आहे आणि ज्याच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, खास त्यांच्यासाठी सांगतोय. तुम्ही फक्त जेवणाची आणि राहायची पैसे द्या. अजून तर मी सरांना बोललो नाही, मी स्वतः माझ्या जिम्मेदारीवर सांगतोय. तुम्ही राहण्याची आणि जेवणाचे पैसे द्या, तुम्हाला सर्व काही फुकट असेल. मी जाहिरात करत नाही. ज्याला वाटतंय जाहिरात करेल भैया निघून जा. रिमूव्ह सुद्धा कर, अकॅडमीला फॉलो सुद्धा करू नको. तू ग्रुपमधून रिमूव्ह हो, तुला येत नसेल मी स्वतः रिमूव्ह करतो. पण ज्याला माझ्यावर विश्वास आहे त्यांना सांगतोय, ज्यांना अकॅडमी लावायची आहे त्यांना फक्त जेवणाची आणि राहण्याची पैसे द्या. तर कुठं जरी गेले तर तेवढं तुम्हाला भरावं लागणार. जर सरांचं स्वतःचं असतं तर ते सुद्धा फ्री दिलं असतं. परंतु मेसचे आणि राहण्याचे जेवढं तुमच्या गावात फीस आहे तेवढीच तुम्ही इथं फीस भरा. तुम्हाला फुकट काय मिळेल, 2 टायमाचं लेक्चर, म्हणजे आपले जे लेक्चर होते ते लेक्चर, रोजचा एक क्वेश्चन पेपर, 2 टाइम ग्राउंड, सोबत स्टडी रूम काय म्हणतात तुमच्या भाषेत, लायब्ररी, सर्व काय फ्री भेटेल. जायला यायला सोय आहे. तुम्हाला डेमो घ्यायचा असेल तर तुम्ही 8 दिवसाचा फ्री डेमो माझ्याकडून घेऊ शकताय. ज्यांना लावायचं नाही बिंदास तुम्ही शेड्यूल फॉलो करताय करा. ज्यांना वाटतंय मी अकॅडमीची जाहिरात करतोय, भावा जे फॉलो करतात त्यांना माहित आहे. ज्यांनी आपलं मेडिकल दिले त्यांना माहित आहे. 2-2 दिवस त्यांना फ्री ठेवलं होतं, त्यांना फीस रुपये घेतली नाही. त्यामुळं जाहिरात वगैरे करत नाही. ज्यांना क्लास लावायचा आहे माझ्यातर्फे नाही सरांतर्फे आहे, जय जवानचे संचालक समाधान देशमुख सर यांच्याकडून, जे क्वालिटीचे आहेत. असं नाही की तुम्ही आले इथं टाइमपास करताय, येऊ नको. कळतंय का?
जर तुमच्यात क्वालिटी आहे, तुम्हाला भरती व्हायचंय, तुम्ही मला सांगा, तुम्ही जर अकॅडमी बाहेर कुठं राहायला गेले तर तुम्ही किती फीस